रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी ज्योती। न्यूज 24 सह्याद्रीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत। प्रेक्षको, आज कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा आजार झाला की डॉक्टर त्याचं निदान वेगवेगळ्या एक्सरेद्वारे करतात। याच एक्सरेचा पहिला प्रयोग 8 नोव्हेंबर 1895 रोजी केला गेला, म्हणून आजचा दिवस जागतिक रेडिओलॉजी दिवस पाळला जातो। आजच्या दिवसाच्या अनुषंगाने आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत पूर्ण वेळ साईदीप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणारे कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट डॉक्टर साहिल कुलकर्णी आणि डॉक्टर माधवी कुलकर्णी। तर जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं महत्व त्यांच्याचकडून। मॅडम सर नमस्कार, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सर मला जाणून घ्यायचंय तुमच्याकडून की आजच्या दिवसाचं महत्व काय। तर 8 नोव्हेंबर 1895 या दिवशी जर्मन फिजिसिस्ट जे विल्यम कॉन्रॅड रॉन्टजेन यांनी पहिला एक्सरेचा शोध लावला आणि त्याचा वापर केला। तर त्या दिवसाला आपण त्याच्यामुळे दरवर्षी वर्ल्ड रेडिओलॉजी डे म्हणून पाळत आलेलो आहोत। पहिले एक्सरेचा शोध लागला, नंतर सोनोग्राफी, नंतर इव्हेंच्युअली CT, MRI असं आमचं पूर्ण शास्त्र डेव्हलप होत गेलं। तर पूर्ण रेडिओलॉजीचं मूळ म्हणजे एक्सरे ह्याचा शोध त्या दिवशी लागल्यामुळे आम्ही त्या दिवसाला वर्ल्ड रेडिओलॉजी डे म्हणून साजरा तुम्ही आता MRI चा उल्लेख केला, तर CT स्कॅन आणि MRI या दोन्ही मध्ये फरक काय। तर CT स्कॅन म्हणजे कॉम्प्युटेड टोमोग्राफी, ह्याचा अर्थ ते एक ॲडव्हान्स्ड एक्सरे टेक्नॉलॉजी असते, त्याच्यामध्ये एक्सरेचा वापर केला जातो। त्याद्वारे आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे स्पेशल रिझोल्युशनद्वारे आम्हाला चांगल्या इमेजेस मिळतात। त्याच्याद्वारे आम्हाला आतल्या शरीरातल्या अवयवांचं कसा आजार आहे, काय आहे ह्याचं मूल्यमापन करणं सोपं होतं। तर MRI म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, ह्याच्यामध्ये बेसिकली तुमच्या सगळ्यांमध्ये असणाऱ्या हायड्रोजन आयन्स याच्या अलाइनमेंट, त्याच्या अमाऊंट ह्याच्यानुसार इमेजेस जनरेट केल्या जातात, त्याच्यामध्ये एक्सरेचा वापर होत नाही। तर हा मूळ की आयोनायझिंग रेडिएशन म्हणजे एक्सरेचा वापर CT मध्ये होतो, तर MRI मध्ये तो वापर होत नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे। मॅडम तुम्हाला विचारावंसं वाटेल, MRI, CT स्कॅन आणि एक्सरे, तर काही निदान काही रोग असे असतात की ज्यांच्यासाठी MRI, CT स्कॅन वगैरे केलं जातं, तर ह्याच्यात दोन प्रकार येतात। काही आजार असे किंवा गर्भधारणा झाल्यानंतर मग CT स्कॅन, एक्सरे किंवा MRI या तिन्हीपैकी गर्भधारणा झालेल्या महिलेसाठी काय करू शकतो। जैसे सर ने बताया कि CT और एक्सरे में रेडिएशन का प्रयोग किया जाता है जो प्रेग्नेंट वीमेन के लिए हार्मफुल हो सकता है। सो प्रेग्नेंट फीमेल्स के लिए इफ एट ऑल अगर कुछ करना है तो प्रेफरेबली MRI करते हैं, पर ऐसा नहीं है कि प्रेग्नेंट फीमेल्स में हम CT और एक्सरे नहीं कर सकते। हमें देखना पड़ता है कि उस इन्वेस्टिगेशन से फायदा अगर ज़्यादा हो रहा है दैन जो उसके साथ रिस्क इन्वॉल्व है तो CT और एक्सरे भी किया जा सकता है। सर MRI, एक्सरे आपण पूर्वीपासून ऐकतोय, तुम्ही काय नवीन करता आता एक्सरे मध्ये किंवा CT स्कॅन मध्ये। तर माझ्या शिक्षणानंतर मी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप इन मस्क्युलोस्केलेटल रेडिओलॉजी, ह्याचा अर्थ असा की सांधे आणि स्पाइन ह्यांच्यामध्ये मी माझी एक्सपर्टी केलेली आहे। माझी मेन एक्सपर्टी क्रॉस सेक्शनल रेडिओलॉजी म्हणजे CT आणि MRI आहे। तर त्या सगळ्या आजारांचे MRIचे खास करून मूल्यमापन करण्याचं काम मी करतो। अच्छा मॅडम, तुम्हाला विचारायचंय, काही होतं ग्रामीण भागामध्ये महिलांना माहिती नसते, डॉक्टर जे सांगतात ते आपण करतो, तर तुम्ही त्या महिलांना काय सांगू इच्छिता की गर्भधारणेनंतर डॉक्टरनी जर तुम्हाला एक्सरे किंवा MRI किंवा CT स्कॅन सांगितलं तर त्यांनी काय केलं पाहिजे नेमकं। कभी भी कोई डॉक्टर्स यूजुअली जो इन्वेस्टिगेशन सजेस्ट करते हैं प्रेगनेंसी में बच्चे को देखने के लिए इज अल्ट्रासाउंड। उसके अलावा कोई ऑल्टरनेटिव नहीं है बच्चे को देखने के लिए। अगर अल्ट्रासाउंड में कुछ एबनॉर्मलिटी है तो फीटल MRI करके, MRI का एक टाइप होता है, वो किया जा सकता है। अल्ट्रासाउंड स्कैन्स कुछ हद सेट हैं कि ऐसे ऐसे अल्ट्रासाउंड स्कैन्स सब प्रेग्नेंट फीमेल्स में होना चाहिए। तो सबसे पहला स्कैन जो करते हैं उसको बोलते हैं डेटिंग स्कैन, जो 6 से 7 हफ्ते के बीच में किया जाता है। वो बेसिकली पहले देखने के लिए होता है कि एक्चुअली में प्रेग्नेंट है कि नहीं, कि पीरियड्स किसी और वजह से मिस हुए हैं, और जो प्रेगनेंसी है वो यूट्रस के अंदर है, गर्भाशय के अंदर है कि बाहर है। अगर बाहर होती है तो उसको बोलते हैं एक्टोपिक प्रेगनेंसी, और वो मेडिकल इमरजेंसी है, उसके लिए इमीडिएटली ट्रीटमेंट लगता है, वरना पेशेंट का ब्लड लॉस होके इवन कुछ गलत भी हो सकता है। तो वो जानना बहुत ज़रूरी है। उसके बाद एक स्कैन होता है जिसको बोलते हैं NT स्कैन। आजकल सब कराते हैं, मोस्ट लोगों को पता नहीं होता कि वो करा क्यों रहे हैं, लेकिन बोला है तो कराते हैं।
NT स्कैन जो होता है वो 11 से 13 वीक्स तक किया जाता है। उसमें बेबी की ग्रोथ देखते हैं और एन्यूप्लॉइडी मार्कर्स देखते हैं। एन्यूप्लॉइडी का मतलब क्या होता है कि हम लोग सब एक क्रोमोसोम के नंबर से बने हुए हैं। अगर वो नंबर ज़्यादा हुआ या नंबर कम हुआ तो डाउन सिंड्रोम जैसे सब सुना होगा आपने, डाउन सिंड्रोम जैसा प्रॉब्लम हो सकता है जिसमें बच्चे को मेंटल रिटार्डेशन होती है। तो वो मार्कर्स हम लोग पिक करते हैं। फिर एक एनॉमली स्कैन होता है जो 19 to 20 वीक्स पे किया जाता है, जिसमें बच्चे की सारा स्ट्रक्चरल एबनॉर्मलिटीज को देखा जाता है। ब्रेन ठीक से बना है कि नहीं, हाथ ठीक से बने हैं कि नहीं, कान है कि नहीं, पैर है कि नहीं, तो ये सब देखा जाता है एनॉमली स्कैन पे। उसके बाद जो सब स्कैन्स होते हैं उसमें बेबी की ग्रोथ, बेबी के आसपास का पानी और बेबी का ब्लड सप्लाई, ये सब देखा जाता है। सर तुम्हाला विचारायचं ह्या गोष्टी जर आधीपासून होत आहेत तर आता किती सोप्या झाल्यात ह्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे? जशी जशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली तसा स्कॅनला लागणारा वेळ कमी होत गेला. पहिला जो CT स्कॅन होता त्याच्यासाठी ऑलमोस्ट 45 मिनिटं ते 1 तास वेळ लागायचा. पण आताचे नवीन जे CT स्कॅन आहे ते टेक्नॉलॉजीद्वारे आता 1 मिनिटाच्या आतमध्ये CT स्कॅन होतात. पूर्वी MRIला सुद्धा जास्त वेळ लागायचा. नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीमुळे MRIमध्ये बेटर रिझोल्युशन, कमी वेळ, या सगळ्या गोष्टींमुळे आता तंत्रज्ञान अवगत झाल्यामुळे योग्य निदान होणे सोपे झालेले आहे. मॅडम असं कोणतं पेशंट आहे का की जे लक्षात राहण्यासारखे की ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे त्याला जास्त फायदा झाला, पूर्वीची टेक्नॉलॉजी असताना त्याला तो फायदा झाला नसता आणि आता या गोष्टीमुळे जास्त प्रमाणात फरक पडलाय किंवा त्या गोष्टीचा आनंद आहे की आता ही टेक्नॉलॉजी आहे म्हणून ही गोष्ट सहज आणि सोपी झाली है? जैसे मैंने आपको बताया कि NT स्कैन में हम क्रोमोसोमल एबनॉर्मलिटीज के मार्कर्स देखते हैं, ये सब पहले कभी नहीं देखते थे और ये सब हम इसलिए देख पा रहे हैं क्योंकि हमारे पास ये सब टेक्नोलॉजी आ गई है और साइडीप पे हमारे पास एकदम एडवांस टेक्नोलॉजी का अल्ट्रासाउंड है जिसपे हम ये सब एक्चुअली कर पाते हैं। तो क्रोमोसोमल एन्यूप्लॉइडी मार्कर्स को हम NT पे देख पाते हैं, वो एक ब्लड टेस्ट के साथ कपल होता है और उसके बाद एक रिस्क एस्टिमेशन देते हैं कि कितना चांस है कि ये बच्चे को ये प्रॉब्लम होने का। उसमें कंफर्म नहीं होता है, कंफर्म होने के लिए एमनियोसेंटेसिस और कोरियोनिक विलस सैम्पलिंग नाम का एक टेस्ट होता है, वो किया जाता है, वो भी अल्ट्रासाउंड पे देख के किया जाता है और ये सब एडवांस टेक्नोलॉजी होने की वजह से ही कर सकते हैं। मॅडम तुम्ही आत्ताच एम्नियोसेंटेसिस या शब्दाचा उल्लेख केला, तर याचा अर्थ काय आहे? कारण सामान्य नागरिकांना या शब्दाचा बरेच, जसं आपण क्वारंटाईन हा शब्दाचा अर्थ आपल्याला कोरोनामध्ये कळाला, तर या शब्दाचा अर्थ काय? एमनियोसेंटेसिस में बेसिकली बेबी के आसपास का जो पानी होता है वो थोड़ा सा पानी हम नीडल डाल के निकालते हैं और उसको टेस्ट करने के लिए भेजते हैं। उसके इंडिकेशंस बहुत स्पेसिफाइड हैं। अगर हमें लग रहा है कि बच्चे में कुछ क्रोमोसोमल एबनॉर्मलिटी हो सकती है या फिर प्रीवियस बेबी कोई ऐसी हिस्ट्री है कि मेंटली रिटार्डेशन है या कुछ है, तो तब हम ये टेस्ट करके बता सकते हैं कि ये बेबी क्रोमोसोमली नॉर्मल है कि नहीं। तो उसमें थोड़ा सा पानी निकाला जाता है और उसको टेस्टिंग के लिए भेजा जाता है। आजकल 3D 4D स्कैन्स आपने सुने होंगे, तो इतना लाइव बच्चे का फेस हम बना के दे सकते हैं कि पेरेंट्स को लगता है कि बच्चा उनके सामने बैठा है। इतने अच्छे से फीचर्स बच्चे के दिखते हैं कि पेरेंट्स को बहुत खुशी होती है। तो ये सब जो हम करते हैं ये सब PCPNDT के रूल्स के दायरे में करते हैं। PCPNDT गवर्नमेंट के रूल्स और रेगुलेशंस है जो बेसिकली फीमेल फीटिसाइड और सेक्स डिटर्मिनेशन को प्रोहिबिट करता है। ये सब अलाउड नहीं है, किसी भी रिलेटिव को अल्ट्रासाउंड रूम में अलाउड नहीं होता, उनको हम वो नहीं दिखा सकते। हम जो भी फेस देते हैं उसमें सिर्फ फेस होता है, सिर्फ बेबी के फीचर्स होते हैं और वो सब प्रिंटेड कॉपी में मिलता है। प्रेक्षको, टेक्नॉलॉजी कितीही ऍडव्हान्स असली तर ती फक्त आपल्या फायद्यासाठी, आपल्या शरीराच्या उपयोगासाठी आणि सगळ्या काही गरजेपुरत्या गोष्टीसाठीच कायद्याच्या आतमध्येच केल्या जातात। त्यामुळे या गोष्टीचा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। टेक्नॉलॉजी आहे ती फक्त आपल्यासाठी आहे आणि आपल्या सहज सोप्या होणाऱ्या गोष्टींसाठी आहे। आता हे झालं गर्भधारणा किंवा त्याच्यासाठी, पण बाकी इतर कुठल्या आजारांसाठी हे खूप महत्वाचं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती खूप महत्वाची ठरते। तो आजकल थोड़ा सा पेट में भी दर्द हुआ तो सोनोग्राफी के लिए भेज देते हैं। छाती में पानी है कि नहीं उसके लिए सोनोग्राफी की जाती है। कहीं पे भी गांठ है, ब्रेस्ट में गांठ है, हाथ पे गांठ है, पैर पे गांठ है, उसके लिए सोनोग्राफी की जाती है। ब्लड सप्लाई चेक करना है कि पैर में ब्लड सप्लाई ठीक आ रहा है कि नहीं, हाथ में ब्लड सप्लाई ठीक आ रहा है कि नहीं। किसी को पीरियड्स का प्रॉब्लम है, पीरियड्स आ रहे हैं, नहीं आ रहे हैं, कम आ रहे हैं, उस सब के लिए भी सोनोग्राफी किया जाता है। सिर्फ आजकल सोनोग्राफी डिटेक्शन के लिए नहीं, बहुत सारी चीज़ों को प्रिवेंट करने में, उसका डायग्नोसिस करने में भी मदद करती है। हम सोनोग्राफी, किसी को कोई गांठ है, हम सोनोग्राफी गाइडेड बायोप्सी कर सकते हैं। बायोप्सी का मतलब क्या है, हम छोटा सा टुकड़ा निकाल देते हैं उस गांठ का और उसको टेस्टिंग के लिए भेजते हैं कि उसमें कैंसर है कि नहीं। तो ऐसे किसी के पानी ज़्यादा हो गया है पेट में
तो वो सोनोग्राफी गाइडेड हम पानी टैप कर सकते हैं, पेशेंट को थोड़ा रिलीफ हो जाता है, छाती का पानी निकाला जा सकता है, कहीं पे कोई गांठ है उसको टेस्टिंग के लिए किया जा सकता है। तो आजकल खूब एडवांस टेक्नोलॉजी की वजह से काफ़ी चीज़ें बिना ऑपरेशन के हम लोग कर सकते हैं। सर डॉक्टरला तर देव मानतात, पण शेवटी डॉक्टर त्यांचे प्रयत्न करतात आणि शेवटी आपण म्हणतो की सगळं काही देवाच्या हातात आहे. तर ह्या गोष्टीचे काही दुष्परिणाम झालेले आहेत का त्यांच्या शरीरावर म्हणा किंवा त्यांच्या आजारावर? तो आजार सोडता इतर काही त्यांना आजार झाला या टेक्नॉलॉजीमुळे? सोनोग्राफी, CT, MRI हे सगळे जे आमचे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते अगदी सेफ आहेत. त्याच्यामध्ये बेसिकली पेशंटना काही हात न लावता किंवा काही पण इंटरव्हेन्शन न करता त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होतं आणि त्याच्यामुळे हार्म असं ह्याच्यामधनं CT, MRI मधनं काही होत नाही. अच्छा, बरं सर, आता सायदीप हॉस्पिटलमध्ये ही टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, तर तुम्ही त्यांना, रुग्णांना म्हणा किंवा नागरिकांना हे सांगू शकता की याच्यात काय वेगळंपण आहे, किंवा तुम्ही इथे येऊन जर तुम्हाला काहीही लक्षणं असतील, कुठले लक्षणं असतील की ते लक्षणं जाणवल्यावर तुम्ही इथे येऊन लगेच एक्सरे, MRI, CT स्कॅन करावं? तर प्रत्येक गोष्टीचे इंडिकेशन्स हे वेगळे आहेत. जसं CT स्कॅन, MRI या दोन्ही गोष्टींचे इन्व्हेस्टिगेशन वेगळे आहेत. तर MRI जेव्हा मेंदूचा पेशंटला आजार असतो, जसं लकवा किंवा अर्धांगवायू किंवा झटके येणं, या सगळ्या गोष्टींसाठी MRI बेटर आहे. पण तसंच छातीत दुखणं किंवा पोटामध्ये दुखणं, आतल्या अवयवांचं काय पॅथॉलॉजी आहे, काय डिसीज आहे हे बघणं, ह्याच्यासाठी CT ॲब्डॉमेन किंवा CT थोरॅक्स हे बेटर आहेत. तर आपल्याकडे सायदीप, आमच्याकडे 16 स्लाइस CT स्कॅन मशीन आणि 1.5 टेस्ला MRI मशीन हे अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामुळे आम्हाला निदान करणं खूप सोपं होत आहे. काही रोग असे असतात सर, महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा, त्यांचं असं असतं की आम्हाला त्या गोष्टीचं निदान करायचं, पण आमचं पर्सनल सिक्युरिटी ते बाहेर कुठेही माहीत न झालं पाहिजे, तर त्याची पण काळजी घेतली जाते. हो, त्याची अगदी महत्त्वानी काळजी घेतली. आम्हाला बेसिकलीच डॉक्टर की शिकवतानाच हे मूल शिकवले जातात बेसिकली, की पेशंट प्रायव्हसी किती महत्त्वाची असते. त्याच्यामुळे पेशंट प्रायव्हसीचं उल्लंघन होणार नाही याची आम्ही परिपूर्णपणे काळजी घेत असतो. याच्यातला आठवणीतला रुग्ण आहे का की तो त्याचं निदान झाल्यानंतर एकदम भावूक होऊन गेलेला आहे तिथे? असे अनेक रुग्ण आहेत जे खास करून स्ट्रोकचे, म्हणजे एका बाजूला विकनेस असणारे असे बरेच पेशंट्स असतात, ज्यांना लवकरात लवकर निदान झाल्यामुळे आणि ट्रीटमेंट मिळाल्यामुळे त्यांचं खूप चांगलं असं प्रोग्नोसिस, म्हणजे खूप लवकर ते बरे होतात आणि त्याच्यामुळे ते खुश होतात. असे खूप सारे पेशंट्स आम्हाला येऊन सांगत असतात की तुमच्या निदानामुळे आणि आम्हाला लवकर ट्रीटमेंट मिळाल्यामुळे आम्ही लवकर बरे होऊन आज घरी जाऊ शकलो. महिलांना गर्भधारणा सोडता इतरही प्रॉब्लेम्स असतात, त्यातले कुठले लक्षणं किंवा त्यात कुठले काळजी घेतली पाहिजे, असं काही विशेष आहे? सबसे पहले सबसे ज़्यादा कॉमन प्रॉब्लम्स जो फीमेल्स में होती है वो पीरियड्स की होती है। तो अगर इरेगुलर मेंसेस हैं तो आपको अपने गायनेकोलॉजिस्ट को कंसल्ट करना चाहिए, आपको एक सोनोग्राफी करानी चाहिए देखने के लिए कि रीज़न क्या है वहाँ। और आपको कोई भी स्पेशली ब्रेस्ट में हर 6 महीने में एटलीस्ट एक बार खुद से सेल्फ ब्रेस्ट एग्जामिनेशन बोलते हैं, खुद से एक बार ब्रेस्ट को पैल्पेट करके देखना चाहिए कि आपको कोई गांठ खुद से तो फील नहीं हो रही है। 45 इयर्स के बाद एक ईयरली मैमोग्राम ज़रूर कराना चाहिए। हर साल एक मैमोग्राफी, ये आप अपने हर बर्थ डेट पे करा सकते हो ताकि आपको याद रहे कि आपने लास्ट वर्क कराया था। तो इससे बेटर गिफ्ट आप अपने आप को दे ही नहीं सकते कि आप अपना खुद का ध्यान रख रहे हो। म्हणजे मॅडमने सांगितलेलं की तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही इतर काही गिफ्ट लोक तर तुम्हाला देतात, पण स्वतःला गिफ्ट म्हणून तुम्ही स्वतःचं एक रुटीन चेकअप करून घ्या आणि ते आठवणीत राहील. तर सर आणि मॅडम, मला एक लास्ट प्रश्न विचारायचा आहे की सायदीप मध्ये जे तुम्ही आता हे टेक्नॉलॉजी, तर त्याची वेळ आणि रुग्णांसाठी तुम्ही किती वेळ अवेलेबल आहात किंवा ते कधी येऊ शकतात तुम्हाला तिथे भेटण्यासाठी, त्यांच्या रोगाचं, त्यांच्या सगळ्या गोष्टींचं निदान करण्यासाठी? तो हम फुल टाइम अवेलेबल हैं सायदीप में, तो इन केस आपको कोई भी ऐसी कोई प्रॉब्लम है तो आप प्लीज आके हमें कंसल्ट कर सकते हैं, वी बी एबल टू हेल्प यू। डॉक्टर, MRI, CT स्कॅन आणि एक्सरे हे तर आपण ऐकलंय, पण कोरोना काळामध्ये HRCT हा एक शब्द खूप ऐकण्यात आला, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? तर HRCT याचा बेसिकली फुल फॉर्म म्हणजे हाय रिझोल्युशन CT स्कॅन. तो एक प्रकारचा CT स्कॅनच आहे. तो आम्ही कोरोना काळामध्ये खास करून छातीसाठी खूप वापरण्यात आला होता. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द कोरोनाच्या पेशंट्समध्ये सर्दी, खोकला असं फक्त URTI म्हणजे वरचे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्सच असतात, पण खूप साऱ्या पेशंट्समध्ये छातीची इन्व्हॉल्वमेंट, लंग्सची इन्व्हॉल्वमेंट पण होते. तर HRCTद्वारे आम्ही ती लंग्सची इन्व्हॉल्वमेंट किती झाली आहे ह्याचं आम्ही निदान करू शकतो. आणि जेवढं जास्त म्हणजे 0 ते 25 अशा स्कोअरमध्ये आम्ही तो रिपोर्ट द्यायचो. 25 म्हणजे सगळ्यात जास्त लंग इन्व्हॉल्वमेंट आणि 0 म्हणजे लंग इन्व्हॉल्वमेंट बिलकुल नाही. तर जेवढं स्कोअर जास्त असायचं तेवढं निदान पेशंटला तेवढी जास्त ट्रीटमेंट लागायची आणि त्याच्यामुळे अनेक
योग्य वेळेला ट्रीटमेंट मिळाल्यामुळे अनेक जीव वाचले होते. खूप छान माहिती दिलेली आहे डॉक्टर माधवी कुलकर्णी आणि साहिल कुलकर्णी सरांनी. तर प्रेक्षक हो, नक्कीच तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास असेल तर साईदीप हॉस्पिटलमध्ये हे दोन्ही डॉक्टर आपल्यासाठी पूर्ण वेळ अवेलेबल आहेत. आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल डॉक्टर तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर थँक्यू. प्रेक्षक हो, या चर्चेमध्ये आज आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.